नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. कोकण आणि पर्यटन हे कसं वेगळं नातं आहे. खरं तर कोकणात जाऊन पर्यटन पाहणं आणि पर्यटनाच्या निमित्तानं कोकण पाहणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण या दोन्ही गोष्टी आपणा सगळ्यांसाठी आल्हाददायक आहेत. पर्यटनाची आज आपण सुमधुर फळं चाकतोय, पण ज्यांनी हा कल्पवृक्ष लावण्यासाठी मेहनत घेतली ते नाव नेमकं कोण असं जर विचारलं तर आपल्यासमोर राजकीय नेत्यांची नावं येतील, सरकारच्या वेगवेगळ्या धोरणं येतील. पण ही उद्दिष्ट राबवणारा, ही उद्दिष्ट संपूर्णपणे यशस्वीरित्या लोकांपर्यंत पोहोचवणारा आणि या उद्दिष्टांची आज खऱ्या अर्थानं जनजागृती करणारं नाव तेही कोकणातलंच आहे आणि उच्च पदस्थ आहे. हे जर सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का वाटेल. विजय चव्हाण संपूर्ण एमटीडीसीचे माजी जीएम होते आणि ते आज आपल्यासोबत आहे. त्यांच्यासोबत पर्यटन आणि पर्यटनात्मक विकास या संदर्भात आपण गप्पा करणार आहोत. स्वागत आपलं सुवर्ण कोकणच्या या व्यासपीठावर. मला सांगा, वाटोळ मधला एक तरुण एवढ्या मोठ्या पदावर जातो आणि एवढ्या मोठ्या पदावर जाऊनही आपल्या भागाचा विकास करण्याचा ध्यास हा सेवानिवृत्त होईपर्यंत आणि झाल्यानंतरही घेतो. ही ऊर्जा नेमकी आली कशी आणि आयुष्याचा प्रवास घडला कसा? याचं कारण ऋषी सांगतो की मी कोकणात जन्मलो. कोकणामधलं इतकं प्रेम, शिक्षण कोकणात झालं, माझं ग्रॅज्युएशन दापोली कृषी विद्यापीठात झालं. त्यामुळे कोकणातली जी अटॅचमेंट म्हणतो आपण, माझ्या घराची, गावाची, तिथल्या जमिनीची, तिथल्या मातीशी इतकी जबरदस्त होती. मी जरी काही कामानिमित्त मुंबईत राहिलो असलो तरी माझं जाणं येणं सातत्याने माझ्या गावाकडे होतं आणि त्या गावाकडे माझं सातत्याने लक्ष असल्यामुळे आणि कोकण हा माझा एक प्रचंड आवडीचा विषय होता. आणि सुदैवाने मी पर्यटनात आल्यामुळे मला सगळं जग बघता आलं, कोकण अगदी गावागावात फिरता आलं आणि कोकणामध्ये इतकी पोटेन्शियल आहे पर्यटनाची, ही मी जेव्हा पर्यटन महामंडळात कामाला आलो त्यावेळेला कळलं. खरं मी कृषी पदवीधर, कृषीच्या विषयामधलं मी ज्ञान घेतलं, परंतु सुदैवाने ह्या ठिकाणी असे पद निर्माण झालं आणि मी कृषी कामासाठी तिथे आलो, लँडस्केप विभाग म्हणून झाला. आणि ते काम करत असताना माझ्या लक्षात असं आलं की कोकणाला एक यशस्वीतेचा मार्ग देणारा जो उद्योग असेल तर हा पर्यटनच आहे. कारण इतकं सुंदर कोकण आहे, कोकणामधली इतकी विविधता आहे, कोकणामधल्या खाड्या, कोकणामधली जंगलं, कोकणामधले निसर्ग, कोकणामधले समुद्र किनारे, एवढंच काय, गड किल्ले, समुद्रावरचे किल्ले, बॅकवॉटर इतके सुंदर आहेत, म्हणजे केरळपेक्षा सुंदर आहेत. इतकं हे सगळं आणि या निमित्तानं माझ्या म्हणजे नोकरीच्या निमित्ताने मला खूप फिरता आलं. अगदी बोर्डीपासून मी अगदी बांद्यापर्यंत कोकण, तळकोकण सगळं, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळ्या भागामध्ये गावागावात जाता आलं, किनाऱ्यांवर जाता आलं, खाड्यांमधून बघता आलं, किल्ले बघता आले, समुद्राचे किल्ले बघता आले आणि तिथली कला, कोकणामधला हा एक मोठं पोटेन्शियल असलेलं कला, जे पर्यटनाला आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत. खाद्यपदार्थ, कोकणातले खाद्यपदार्थ इतके प्रसिद्ध आहेत की ते चव घेण्यासाठी जगातनं लोक येऊ शकतात. असं एक प्रकारचं उत्कृष्ट भाग असलेला, म्हणजे मी तर म्हणतो कोकण हे निसर्गाला म्हणजे परमेश्वराला पडलेलं एक स्वप्नच आहे. पण म्हणजे ज्यावेळेला मी स्वित्झर्लंड पण पाहिलंय, पण स्वित्झर्लंडपेक्षा कोकणामध्ये फार अतिशय सुंदरता आहे. कोकणामधल्या घराघरात त्याची सुंदरता आहे, गावागावात सुंदरता आहे. पण ते गाव सुंदर आहे, परंतु ते आपल्याला कळलं पाहिजे की आपलं आपल्या जवळ आहे, पण त्याचं कसं हे करता येईल. हाच प्रश्न घेऊन येतो तुमच्याकडे. खरं तर कोकणाचे जर 3 टप्पे पाहिले, जे साधारण माझ्या जन्मापासून मी जेवढं माझ्या वाचनात आहे, स्मरणात आहे, तेवढं 80चा एक टप्पा जो संपूर्ण कोकणच्या रेल्वेची स्वप्न पाहण्यात गेला, त्या संपूर्ण गोष्टीवर इकडचं राजकारण, समाजकारण फुलत गेलं, वाढत गेलं. 90चा टप्पा जो फलोत्पादन जिल्हा, फलोत्पादनाची चळवळ, आंबा, नारळ या गोष्टीकडे वाहणारा जिल्हा आणि साधारणपणे 2001 नंतर पर्यटन या विषयाकडे अभ्यासपूर्ण पाहणारा कोकण, अशा 3 टप्प्यातलं हे कोकण आहे. कोकण सुंदर आहे हे मला ठाऊक होतं, पर्यटकांना ठाऊक होतं, पण थोडंसं तिरकस बोलायचं तर एमटीडीसीला ठाऊक नव्हतं आणि महाराष्ट्र सरकारला ठाऊक नव्हतं, केंद्राला ठाऊक नव्हतं. त्यांच्या माध्यमातून जेव्हा कोकण पाहण्याची संधी पर्यटकांना मिळाली तेव्हा कळलं की कोकण किती विशाल आहे, कोकण किती त्याच्यातलं देखणेपण आहे. हे नेमकं पटवताना तुमची नेमकी तारांबळ काय व्हायची? थोडंसं सरकारी पातळीवरचं मी बोलतोय. नाही, ऍक्च्युली काय असतं की शासनामध्ये जेव्हा एखाद्या प्रकल्पावर काम करत असतो आपण, तर शासन पद्धतीप्रमाणे त्याचा अभ्यास होणं आवश्यक असतं, त्याचा सर्व्हे होणं आवश्यक असतं.
त्याचप्रमाणे तिथल्या भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती या सगळ्यांचा त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट होतं. जर मुळात तुमचं पॉलिटिकल विल नसेल तर एखाद्या भागाचा विकास होणं सुद्धा कठीण असतं. तसं आपण अनेक उदाहरण देतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकास झाला सगळ्या कृषी आणि याचा साखर कारखान्यांचा. याचं कारण तिथलं राजकीय नेतृत्व त्याप्रमाणे होतं. परंतु हे आपल्या इथल्या नेतृत्वाला सुद्धा हे जेव्हा कळायला लागलं की आपण आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपण त्या दृष्टीने काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने पर्यटनाचा हा मोठा उद्योग आहे तो आपल्याकडे आणला पाहिजे. म्हणूनच तर सुरुवात झाली ना 97 मध्ये जेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनच्या अख्ख्या हिंदुस्थानातला पहिला पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा तो जाहीर झाला. अर्थात शासनाच्या योजना तिथे यायला सुरुवात झाली, शासनाचे प्रकल्प यायला सुरुवात झाले आणि हे प्रकल्प येत असताना जसं आम्ही तुम्हाला म्हणतो सुरुवातीला मी 1990 सालामध्ये संपूर्ण कोकणाच्या समुद्र किनाऱ्याचा पहिला आम्ही सर्व्हे केला. जवळजवळ 1-1.5 महिना आम्ही सर्व्हे 160 समुद्र किनारे पाहिले. त्याच्यामधले आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठले समुद्र होऊ शकतात, एक वन डे टुरिस्ट म्हणून कुठले पर्यटक स्थानं होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला गेला, त्याचा रिपोर्ट केला गेला आणि तो रिपोर्ट शासनाला सादर केला गेला. आणि त्या साधनात मग शासनाने त्याच्यावर कारवाई सुरुवात करताना की प्रकल्प कशा तऱ्हेने म्हणून सेंटर व्हायला पाहिजे, डेस्टिनेशन. जसं गणपतीपुळे पहिलं झालं, गणपतीपुळ्यानंतर आम्ही हरिहरेश्वर केलं, दिव्यागर केलं, बोर्डी केलं, तारकर्ली केलं, नंतर वेंगुर्ला केलं. ही सगळी सेंटर्स ही नंतरच्या काळामध्ये सुरू झाली. 90 नंतर मोठ्या प्रमाणात त्याचं प्रचार प्रसार करण्यास सुरुवात झाली. एक कौतुकाची गोष्ट सांगतो तुम्हाला कदाचित, कारण 2-3 दिवसापूर्वी जी बातमी आली होती ती अतिशय महत्वाची आहे. देशातलं सर्वोत्तम बीच म्हणून आज तारकर्लीकडे जात आहे. एमटीडीसीचा आणि तुमच्या संपूर्ण टीमचा हा खऱ्या अर्थानं गौरव आहे. मला सांगा, अशा प्रकारचे जे बीचेसचं जे सौंदर्य आहे हे सरकारी पातळीवर पोहोचलं, मग लोकांच्या पातळीवर पोहोचवताना देखील तुम्हाला त्यापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली. विशेषतः एमटीडीसी ही लाल फितीतली नसून निळ्या फितीतली आहे जी पर्यटनाची बांधिलकी आहे. हे लोकांपर्यंत कसं पोहोचवलं तुम्ही? मग आम्ही या तऱ्हेने गेलो हे काम करत असताना. आणि मुळात हे आपल्या कोकणी माणसांचा स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहिती असणार, कोकणातलाच मी असल्यामुळे, की ह्या लोकांना समजावून खूप सांगावं लागतं. परंतु एकदा त्यांना समजलं ना आणि मग पूर्णतः विश्वास टाकून ते संपूर्ण काम करतात. त्याच्याबद्दल नाही, परंतु विश्वास त्यांच्यात निर्माण होईपर्यंत सातत्याने त्यांना समजावून सांगावं लागतं, बोलावं लागतं, त्यांच्या संपर्कात राहावं लागतं आणि त्या दृष्टीने मग त्यांना ते पटवून द्यावं लागतं की हे ते आपल्याकडे असं म्हणतात कोकणी माणसं चटकन विश्वास ठेवतात, पण ती चटकन मधलं अंतर फार मोठा असतो. तो चटके असतात आणि मग ते चटकन असतं. तसंच असतं. आता जसं तुम्हाला सांगतो, गणपतीपुळे सुद्धा सुरुवात करताना आम्हाला अनेक तऱ्हेचा त्रास झाला, विरोध झाला, मोर्चा निघाला केंद्र होऊ नये म्हणून. परंतु जसं दिव्यागर करताना तसं झालं. परंतु नंतर जेव्हा त्यांना कळलं की ह्याचे प्रचंड मोठे फायदे आहेत. गणपतीपुळेचा आज विस्तार तुम्ही लक्षात घेतला तर आज करोडो रुपयाचा बिझनेस त्या भागामध्ये होतोय. तिथले छोटे छोटे अगदी म्हणजे हमालापासून स्वीपर पासून सगळ्यांना इतक्या प्रचंड काम मिळालं, इतकी हॉटेल्स झाली, इतके छोटे छोटे दुकानदार निर्माण झाले, रिक्षावाले कितीतरी वाढले, अनेक व्यावसायिक टुरिस्ट बसवाले, म्हणजे कारवाले, ट्रॅव्हल एजंट वाढले, टूर ऑपरेटर वाढले आणि खाणे बनवणारे म्हणजे कुक म्हणू आपण, हे मोठ्या प्रमाणात तिथे लोक येऊ लागले. आणि ह्याचा परिणाम जेव्हा लोकांना लक्षात आला की एक सेंटर झालं की ह्याचा इफेक्ट केवढा प्रचंड. आज गणपतीपुळ्याचा तो इम्पॅक्ट मी म्हणेन की जयगड ते अगदी रत्नागिरी आणि निवळी फाट्यापर्यंत ह्या संपूर्ण ह्या भागामध्ये आणि इव्हन रत्नागिरीला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची सोय होऊ लागली, लोक व्हावं की आता शासन सुद्धा ते कोपअप करू शकणार. किंवा पर्यटन सेंटर आमचं आहे तिथे 100 खोल्याचं ठिकाण हे आहे, वास्तू आहे तिथे एमटीडीसीची, परंतु ती सुद्धा पुरी करू शकणार. म्हणून मग लोकांनी होमस्टेची किंवा न्याहारी निवास जी योजना आम्ही हे सगळे महत्वाचे विषय आहेत. निवास न्याहारी असेल, डेक्कन ओडिसी असेल, या सगळ्याचा प्रणेता आज सांगतोय कोकण विकासाची नेमकी गुरुकिल्ली काय असेल आणि यशाकडे जाण्याचा मार्ग कोणता असेल. विजय चव्हाणांशी गप्पा अशाच पाहत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. Yo, check out my latest gizmos from America. My laptop. My head. Phone. अरे चुप, हे तर Amazon वर पण मिळतं.
मोबाईल फोन, हेडफोन, लॅपटॉप. अजून दाखवा. जे काही इलेक्ट्रॉनिक आयटम्स पाहिजे Amazon वर घ्या. लगेच Amazon ऍप डाउनलोड करा. या लाल टोमॅटो सोबत लिंबू आणि हिरवी मिरची फ्री आहे का? तिन्ही एकापेक्षा एक वरचढ. पण तिघांच्या नसामध्ये रक्त तर एकच आहे. होंडा ड्रीम सिरीज घेऊन टाका. न बोलवता आलेल्या डोकेदुखीसाठी अमृतांजन रोल ऑन. अमृतांजन रोल ऑन केव्हाही कुठेही डोकेदुखी करतो आउट. टेक आउट पेन. मला लाईफ मध्ये दोनच गोष्टी करायच्या होत्या, देशसेवा आणि शायरी. शायरी पण शिकवण्यासाठी इथे कुणी येऊ पण शकत नाही. मग शेर बनव ना, IIN मधून शिकून. कोरे आसमान पर नए हर्फ बनाएंगे, कोरे आसमान पर नए हर्फ बनाएंगे. वक्त को हम वक्त से चलना सिखाएंगे. जीवनात तुम्हाला पाहिजे तिथे शिका. आयडिया इंटरनेट नेटवर्क वरून. If Carlsberg did board meetings, I gotta get to this meeting. they would probably be the best board meetings in the world. But you know what we do. Carlsberg Club glasses, probably the best in the world. भरोसे के लिए तारीफ और मजबूती के लिए तालियां हर यामाहा ने पाई हैं. लेकिन यामाहा की नई ब्लू कोर टेक्नोलॉजी ने कुछ ऐसा किया कि इस यामाहा को सब सलूट करेंगे. नई यामाहा 125cc सलूटो 78 kmpl की माइलेज के साथ. माइलेज तुझे सलाम. यस यामाहा. ऐका भाऊ, काम एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे. केशव कुट्टी कटोपेंच्या आधी ब्रेकनंतर स्वागत. आपल्यासोबत विजय चव्हाण आहेत. मला सगळा निवास आणि न्याहारी योजना, खरं तर कोकणी माणसाचा त्याचा सगळ्यात मोठा न्यूनगंड असा होता की माझ्याकडे सगळं सुंदर आहे, माझा निसर्ग सुंदर आहे, पण माझं घर आहे ते झोपडं आहे. माझ्या हाताला चव आहे, माझ्या हातात माझ्या घरात अन्नपूर्णा आहे, पण ती अन्नपूर्णा तिच्या हातचं जेवण खाताना ते पर्यटकांना आवडणार नाही. हा जो भ्रम होता, म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारी पातळीवरचं सगळ्यात मोठं कौतुक जर कुठलं करायचं असेल तर तुमच्या काळातलं MTDC. तुम्ही स्थानिकांना विश्वास दिला की बाबा तुझं घर आहे तेच राजप्रसाद आहे, तुझं अन्न आहे तेच पंचपाक्वान्न आहे. ही नेमकी आज म्हणजे संपूर्ण तारकर्ली, देवबाग किंवा कोकणात कुठेही जातं निवास आणि न्याहारीचा ज्यावेळी बोर्ड पाहतो तेव्हा MTDCचं कर्तृत्व आपल्याला दिसतं. ती त्यांना सरकारी वास्तू वाटते. काय सांगाल, ही योजना कशी सुचली आणि कशी त्याची अंमलबजावणी झाली? ऍक्च्युली ही योजना 1997 साली प्रथम आणली शासनाने. त्याच्यावर विचार केला आणि ती शासनाच्या लक्षात आलं की आपण मोठ्या प्रमाणात रिसोर्ट बांधून अनेक पर्यटकांचा ओघ थांबवू शकत नाही. मग ह्या ठिकाणी छोटे उद्योजक निर्माण करण्यासाठी या छोट्या उद्योजकाच्या दृष्टीने हे जर एक प्रकारचं लायसन्स, पर्यटनाचं लायसन्स त्यांना दिलं आणि ज्याच्यामध्ये ज्याच्या घरामध्ये 2 खोल्या असतील, 4 खोल्या असतील, जसं ज्याची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे त्यांना एक लायसन दिलं की हे तुम्ही पर्यटन उद्योग तुम्ही चालू करू शकाल. तर त्या तऱ्हेची योजना 1998 साली ती तयार केली गेली 97-98 मध्ये आणि ती राबवण्यास सुरुवात केली गेली. सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना अजून ते शासनाची योजना म्हटली की थोडंसं शासन कोकणातला माणूस पाहून मग हे करतो. परंतु मी माझ्याकडे कोकण डिव्हिजन होतं त्यावेळेला 98-2000च्या वेळेला, की त्यावेळेला मग मी काय केलं की ही जी आमची मूळ सेंटर जी निर्माण झाली म्हणजे बोर्डी झालं, हरिहरेश्वर झालं, दिव्यागर झालं किंवा गणपतीपुळे झालं, या ठिकाणी मी जाऊन आम्ही असे छोटे छोटे सेमिनार घेतले, अनेक लोकांना एकत्र बसवलं आणि त्या लोकांना सांगितलं की हे तुम्ही योजना अत्यंत प्रेमाने तुम्ही करू शकता. कुठलाही शासनाचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये नसेल, तिथे कुठले हॉटेलचे रूल नसतील, तसंच तुम्हाला कुठला फार टॅक्सेशनचा पण भाग येणार नाही. एकच लायसन आहे, MTDCचं फक्त सर्टिफिकेट घेतलं की तुम्ही ते चालू करू शकाल. आणि असं करत करत सुरुवातीला आंबोलीच्या घाटामध्ये सुरू झालं पहिल्यांदा. त्या ठिकाणी असलेले एक लाड म्हणून फॅमिली होती, त्यांनी ते सुरू केलं आणि त्यांनी ते सुरू केल्यानंतर तिथे मग आंबोलीमध्ये खूप लोकांनी सुरुवात केली. मग हळूहळू जेव्हा तारकर्ली आमचं विकसित झालं
तारकर्लीला सुरू, गणपतीपुळ्यामध्ये जेव्हा लोकांना लक्षात आलं की गणपतीपुळ्यात सुरू झालं, हरेश्वरला सुरू झालं, दिव्यागरमध्ये सुरू झालं, बोर्डीमध्ये सुरू झालं, डहाणूमध्ये सुरू झालं, या सगळ्या भागामध्ये ही योजना यशस्वीपणे राबवली. आज जो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे जो 1200-1300 लोकांची नावं रजिस्टर आहेत, त्यातली 1000 नावं तर कोकणातलीच आहेत. म्हणजे इतकं पोटेन्शियल लक्षात आलं लोकांच्या. आणि त्यामुळे मग हळू थोडंसं आता या स्थितीमध्ये जो तो घेतोय ते सुरू केलंय. परंतु हे करत असताना त्याच्या अडचणी पण त्यांच्या लक्षात आल्या किंवा काही शासकीय अधिकारी त्यांना जर ह्याच्यामध्ये, कारण काय म्हणजे माणूस पैसे शेतकरी कमवायला लागला ना की काही लोकांच्या अगदी नाही तो होतो, ती माणसाचा स्थायी भाव आहे, त्याच्यामुळे मग तिथले राजकीय लोक किंवा तिथले जे टोटल स्थानिक जे किंग आहेत बनू त्या असे किंवा अधिकारी सुद्धा, मग त्याच्यानंतर त्या गोष्टीमध्ये त्रुटी ज्या आहेत त्या पुन्हा चर्चा केल्या गेल्या आणि त्याप्रमाणे त्याचे नियम बदलले गेले आणि त्यांना पूर्णतः सूट देणारी, म्हणजे त्याच्यामध्ये टॅक्स नाही, त्यांना हे नाही, कुठल्या प्रकारचा हॉटेलचे ज्या लायसन्स लागतात 13-14ची त्याची कुठलीही अट त्याच्यात ठेवण्यात आलेली नाही. आणि ही योजना अतिशय छोटा उद्योजक जरी असेल कोकणातला, अगदी माझं छोटं घर परसव अंगण असलेला माणूस सुद्धा आपलं चालू करू शकतो. सगळ्या योजनांबद्दल आपण बोलणार होतो, मला थोडंसं आणखीन जाणून घ्यायचं आहे. डेक्कन ओडिसी संकल्पना कशी रुजली फुलली? एक काय झालं, साधारण 2000 साली रेल्वे म्हणजे विभागाचा केंद्र सरकारचा असा एक प्रस्ताव आला होता की आम्ही या देशामध्ये एक लक्झरी ट्रेन आणखी एक चालू करू शकतो. कुठल्याही राज्याचा प्रस्ताव जर असेल तर त्याप्रमाणे हे करू शकू. त्यावेळेला आमच्याकडे आशिष कुमार म्हणून मॅनेजिंग डायरेक्टर होते आणि त्यांनी हा एक प्रस्ताव केला की आपण जर, कारण पॅलेस ऑन व्हीलचा असा अनुभव आहे की ती जेव्हा रेल्वे सुरू झाली, पॅलेस ऑन व्हील अनेक वर्ष 1983 पासून पॅलेस ऑन व्हील चालू झाली होती आणि ती जेव्हा चालू केली त्याचा प्रचार म्हणजे इतका मोठ्या प्रमाणात झाला परदेशात देखील की राजस्थान राज्य हे जगाच्या नकाशावर आलं. हे पर्यटन सेंटर आहे, ते राजस्थान उत्तम वाडे आहेत, बंगले आहेत, जागा आहेत, गाव आहेत, उत्तम कला आहेत, कलाकुसरी आहेत, तिथे अतिशय कलाकार चांगले आहेत. अशा तऱ्हेचं जे एक आपण म्हणतो ना पब्लिसिटी कॅम्पेन, तो कॅम्पेन करण्याचं संपूर्ण हे त्याच्यामध्ये केलं गेलं पॅलेसच्या. मग त्याच धर्तीवर आपण पण योजना सुरुवात केली की जर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने जर अशी एखादी गाडी आणली, आपण डेक्कन ओडिसी नंतर नाव दिलं, लक्झरी ट्रेन आणली, तर ते कसं करता येईल या तऱ्हेने मग आपण त्याच्यावर तो विचार केला आणि आपण प्रस्ताव दिला. मग रेल्वे मिनिस्टरने तो मंजूर केला, नंतर केंद्राच्या पर्यटन विभागाने मंजूर केला, मग राज्याने मंजूर केला आणि हा संपूर्ण प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या पैशातून हा उभा केला गेला. आणि तो परदेशी पर्यटकाला मित्र हो, याच अशा संकल्पना रुजवणारा आणि रुजवणारा माणूस हा आपल्याच मातीतला होता आणि त्याने या सगळ्या कल्पना यशस्वी केल्या. या आणखीन कल्पना काय आहेत तेही जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय विजय चव्हाण यांच्या सोबत. मला सांगा सर, या सगळ्या पर्यटन चळवळीचा विचार करता आज कोकणातला तरुण पर्यटन या गोष्टीकडे नेमका कसा पाहतोय? काय कोकणामध्ये इतकी पर्यटनाची एवढी पोटेन्शियल आहे हे माहिती आहे. जसं केरळ ज्या तऱ्हेने विकसित झालं पर्यटनामध्ये, तसं कोकण हा संपूर्ण प्रांत होऊ शकतो हे आता शासनाच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता तशा कारवाया पण होत आहेत. त्याप्रमाणे अनेक सेंटर्स डेव्हलप होत चाललेत. परंतु शासनाचं एखाद्या ठिकाणी सेंटर होत राहील. हे होत असताना आपल्या गावागावामध्ये सुद्धा आपण पर्यटन केंद्र निर्माण करू शकतो. ग्रामीण पर्यटनाची संकल्पना आपण राबवू शकतो. प्रत्येक कोकणातलं प्रत्येक गाव सुंदर आहे, प्रत्येक गाव हे पर्यटन सेंटर होऊ शकतं. इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे. या सगळ्या गावामध्ये संपूर्ण गावाने जर ठरवलं की आपण एक प्रकारे हे पर्यटनाचं केंद्र सुरू करू शकतो, आपण हे ग्रामीण पर्यटन आणू शकतो. आपल्या गावामध्ये जी काही बंद घरं आहेत किंवा जी काय घरं आहेत जी चांगल्या स्थितीमध्ये आहेत त्यांना एकत्र करून एखादं छोटं न्याहारी निवासारखी योजना आणू शकतो. आणि ग्रामीण पर्यटन महामंडळाने आणखी एक योजना तुम्हाला सांगतो राबवलेली आहे की महाभ्रमण म्हणून एक योजना आहे की अशा तऱ्हेने ग्रामीण पर्यटन, इको टुरिझम करणारे किंवा ऍडव्हेंचर टुरिझम करणारे किंवा कृषी पर्यटन करणारे अशी जी गावं आहेत, ह्या गावांनी जर त्याचं महाभ्रमण या योजनेअंतर्गत त्याचं रजिस्ट्रेशन द्यायचं, म्हणजे महाराष्ट्र पर्यटन मान्यता प्राप्त असलं
की त्यामुळे इतर जो काय त्रास आहे तो त्यांचा थांबेल आणि हे शासनाची मान्यता असलेलं एक ठिकाण आहे, गाव आहे किंवा एक कृषी पर्यटन आहे, हे इको टुरिझमचं सेंटर आहे, हे अगदी ऍडव्हेंचर टुरिझमचं सेंटर आहे. ह्या तऱ्हेचं एक प्रकार बॅनर त्याला होत गेला आणि ते गावाने ठरवलं की ही माझं गाव पर्यटन केंद्रावर म्हणजे या नकाशावर जगाच्या कसं येईल या दृष्टीने मी काय केलं पाहिजे असं ग्रामसभेत ठरवून संपूर्ण गावाने निर्णय घेऊन या दृष्टीने त्या गावामध्ये काम करणारे जे काय तरुण लोक आहेत किंवा जी काय कुटुंब आहेत यांनी अशा तऱ्हेने उद्योग चालू केला तर पर्यटनाचा हा एक मोठा उद्योग निर्माण होऊ शकतो. त्याच्यामध्ये खाद्यनिर्मिती आहे, त्याच्यामध्ये कला आहेत, आर्ट्स आहेत, वेगवेगळे तऱ्हेचे कलाकार आहेत, यांना एकत्र घेऊन गावातल्या या तऱ्हेने एक प्रकारचं सुंदर चॅनलाइज पर्यटन केंद्र चालू करू शकतो. नक्कीच. हा सगळा विषय बोलत असताना मला आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे 5 जूनच्या कार्यक्रमाची. यशवंत नाट्यगृहात कार्यक्रम झाला मुंबईत. कोकणच्या असंख्य उद्योजकांचा त्यात सहभाग होता. नवीन उद्योजकांना पर्यटन या विषयाबद्दलची उत्सुकता होती. तुमचा काय अनुभव होता? नाही, मला ती कालची ती गर्दी बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, 5 जूनची गर्दी लक्षात आलं की या ठिकाणी अनेक लोकांना खरंच मनापासून यायचं आहे आणि अनेक लोकांना आपल्या गावामध्ये जाऊन उद्योग निर्माण करायचे आहेत आणि हे करत असताना योग्य मार्गदर्शन मिळणं हे त्यांची गरज होती आणि ही गरज मला वाटतं सुवर्ण कोकणने पूर्ण केली आणि ती माझ्या मते भविष्यात सुद्धा ते पूर्ण करत राहणार. आणि आजचा तुमचा जो कार्यक्रम गेले अनेक 100 एपिसोड माझ्या मते झाले असं माझ्या लक्षात आहेत त्या वाटेवर, तर ते हे लोक आवर्जून बघायला लागले आणि त्या दृष्टीने लोक त्या दृष्टीने काम करायला लागल्यात, त्या दृष्टीने संपर्क वाढवायला लागल्यात, लोक यायला लागल्यात, लोकांना कळायला लागलं की हे आपण अशा तऱ्हेने गेल्याशिवाय, अशा तऱ्हेने आपण काम केल्याशिवाय आपला म्हणजे आर्थिक उत्पन्न वाढू शकणार नाही, आर्थिक उत्थान होणार नाही आणि हे आपण करणं आता काळाची गरज आहे हे त्यांच्या हळूहळू लक्षात आलेलं आहे. ह्या नवीन तरुण पिढीकडनं खूप आशा आहेत कारण ही नवीन तरुण पिढी, काल मी उपस्थिती पाहिली, खूप तरुण लोक होते, खूप लांबून आलेले लोक होते की ते अशा तऱ्हेने लोक होते की अगदी 500-600 किलोमीटरवर पण आले. म्हणजे इतकी उत्सुकता त्यांच्यात निर्माण झाली की हे आपण आता नाही केलं तर आपलं पुढचं जगणं असह्य होईल आणि आपण ह्या स्पर्धेच्या जगामध्ये जर टिकायचं असेल तर व्यवसायिकतेकडे गेलं पाहिजे, व्यवसाय निर्माण केले पाहिजेत. निर्माण करण्यासाठी जे ज्या मेहनत करणं आवश्यक आहे, जे काय जे आपल्या असलेली साधना. याच निमित्ताने एक छोटासा आणि अतिशय महत्वाचा शेवटचा प्रश्न. सुवर्ण कोकणच्या पर्यटन विंगची जबाबदारी तुमच्यावर देण्यात आलेली आहे. ही सगळी जबाबदारी तुम्ही सांभाळणार आहात. या सगळ्या प्रवाहात जर तरुणांनी यायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे किंवा तुम्ही कसं आवाहन कराल तिकडे येण्यासाठी? मी त्या दृष्टीने असं म्हणतो, म्हणूनच सुवर्ण कोकणच्या संस्थापक सतीश परबांशी माझं बोलणं झालंय की हे या दृष्टीने अशा तऱ्हेचे सेमिनार हे सातत्याने व्हायला पाहिजेत आणि या दृष्टीने जे मार्गदर्शन आहेत अजूनही थोडंसं ट्रेनिंगवर आपल्याला भर द्यावं लागेल की ट्रेनिंग एक ऑर्गनाईज करावं लागेल की या विषयामध्ये वेगवेगळे विषय घेऊन की पर्यटन कसं सुरू करावं, पर्यटनाला लागणाऱ्या बाबी कोणत्या आणि तसंच पर्यटनामध्ये काय काय ट्रेनिंग, छोटे छोटे कोर्सेस ट्रेनिंगचे आहेत. अगदी फ्रंट ऑफिस ट्रेनिंग आहे किंवा हाऊसकीपिंग आहे किंवा अगदी जेवणाचे पदार्थ कसे बनवायचे ट्रेनिंग आहेत, या सगळ्या त्याचं सर्व कसं करायचं ट्रेनिंग आहे. हे छोट्या कोर्सचं ट्रेनिंग अगदी कमी पिरियडचं, त्या पिरियडची ट्रेनिंग 15 दिवसाचं, 1 महिन्याची असे ट्रेनिंग लोकांना देऊन त्याप्रमाणे लोकांना सातत्याने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना राबवून त्याप्रमाणे ते काम करता येईल आणि असे ट्रेनिंग ऑर्गनाईज करावं आणि सुवर्ण कोकणने त्याबद्दल काम करावं असं. आणि त्यामध्ये लागणारं जे काही सहकार्य आहे माझ्या गेल्या 30-35 वर्षाचा अनुभवाचं ते मी संपूर्ण या संस्थेला द्यायला तयार आहे आणि त्याप्रमाणे काम करायला मी तयार आहे असं मी त्यांना सांगितलं. नक्कीच. इथे अनुभव बोलणार आहे, उत्साह बोलणार आहे, पर्यटनातलं नाविन्य इथे आपण शोधणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कार्यक्रम पाहून अनेकांच्या मनात पर्यटन व्यवसायातल्या योजना काय आहेत, आपणासाठी काय करू शकतो आणि आपण सुवर्ण कोकणच्या माध्यमातून काय करू शकतो असे असंख्य प्रश्न उपस्थित झाले असतील. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. स्क्रीनवर तुमचा नंबर आहे, त्या नंबरशी तुम्ही कॉल करा, सुवर्ण कोकणशी संपर्क साधा, तुमचं सदस्यत्व स्वीकारा आणि या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. खरं तर पर्यटन हा विषय असा आहे की हा एका एपिसोड पुरता मर्यादित होऊ शकत नाही. सरकारी योजना काय आहेत, नेमकं या योजनेचा फायदा तुमच्यासाठी कसा आहे आणि पर्यटन हा श्रीमंतीचा राजमार्ग कसा आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधणार आहोत. मात्र उद्याच्या एपिसोडमध्ये विजय चव्हाण यांच्यासोबत या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत. तुर्तास एपिसोड पुरत्या आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.